आरू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे प्रीतम खोलीमध्ये बसलेला असतो आणि तो म्हणत असतो, खरं तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आणि ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबात समजत नाही आहेत की काय करावं आणि काय नाही. ते मी दादासोबत जे काही वागलो आहे ते फारच चुकीचं वागलेलो आहे. तेव्हा इकडे आता प्रिया म्हणत असते, हो प्रीतम, तुम्ही इकडे दादासोबत जे काही वागलेला आहात ना ते फारच चुकीचं आहे. तुम्ही खरं तर दादासोबत ह्या पद्धतीने वागायला नको होतं. का असे वागलात तुम्ही आणि ह्या सगळ्या गोष्टी का अशा केलेल्या आहेत? खरं तर तो म्हणत असतो, मला असं वाटतंय बघ आता, की दादाची जाऊन माफी मागावी. तो मला माफ करेल का? असा विचार इकडे तो करत असतो. तेव्हा लगेच आता इकडे प्रिया म्हणत असते, का नाहीत करणार ते तुम्हाला माफ? ते तुम्हाला नक्की माफ करतील. तुम्ही एकदा जाऊन त्यांची माफी तरी मागून बघा ना. मला पूर्ण खात्री आहे की काही जरी झालं ना तरीसुद्धा ते तुम्हाला नक्की माफ करतील. आता इकडे प्रीतम म्हणत असतो, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? मी खरंच किती चुकीचा आणि किती कशा पद्धतीने वागलेला आहे हे तुला चांगलंच माहिती ना. तेवढ्यातच आता इकडे ती म्हणत असते, हो सगळं काही खरं आहे, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा एवढा विचार करू नका बरं. तसंही दादांचं मन फार मोठं आहे. माझा पूर्ण विश्वास आहे की दादा तुम्हाला नक्कीच माफ करतील. तुम्हाला माहिती ना, दादाने आणि त्याचबरोबर पारूने ह्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी किती आणि काय काय केलेलं आहे ते. मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा प्रीतम नका विचार करू. आणि मला माहिती ना की तुमचं मन किती साफ आहे आणि तुमचं मनसुद्धा मोठं आहे. तुम्ही हे जे काही केलं किंवा दादासोबत ज्या पद्धतीने वागलात ना, त्यामध्ये तुमचा काही हेतू वेगळा नव्हता किंवा काही एक चुकीचं नव्हतं. आणि त्याचमुळे मला असं वाटतंय की काही जरी झालं ना, तरीसुद्धा इकडे तुम्ही त्याच पद्धतीने सगळं काही केलं पाहिजे आणि तुम्ही त्याच पद्धतीने इकडे वागला पाहिजेत. मग तुम्ही वेळ वाया अजिबात घालवू नका आणि त्याचबरोबर तुम्ही ताबडतोब जा आणि ताबडतोब जाऊन तुम्ही इकडे जे काही दादा आहे त्यांची माफी मागा. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता श्रीकांत त्यांच्या खोलीमध्ये असतात. श्रीकांत त्यांच्या खोलीमध्ये असताना इकडे ते पेंटिंग करत असतात. आता श्रीकांतला पेंटिंग फार आवडतं आणि त्याचमुळे ते अगदी पूर्ण जीव ओतून त्याचबरोबर इकडे सगळं काही विसरून पेंटिंग करत असतात. तेवढ्यातच तिथे आता अहिल्या येते आणि अहिल्या श्रीकांतच्या त्या पेंटिंगचं कौतुक करू लागते. ती म्हणत असते, खरंच रे, खरंच तू हे जे काही पेंटिंग करतोस ना ते पाहून मला फार आनंद होतोय. म्हणजे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का श्रीकांत, तू मला ऑफिसमध्ये सुद्धा तेवढीच मदत करतोस आणि तू ह्या पेंटिंग बनवण्यामध्ये सुद्धा तेवढाच माहीर आहेस आणि तेवढंच हुशार आहेस. तुझं हे जे काही लपलेलं गुपित आहे ना किंवा ही तुझी जी काही कला आहे ना, ती कला मला असं वाटतंय की सर्व जगासमोर आली पाहिजे. खरंच श्रीकांत, तू ना बिझनेस सांभाळून तुझी ही कला जोपासतोस ना, ते पाहून मला फार आनंद होतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला जमतील असं नाही आहे, पण ते तुला जमतंय ना, त्यामुळे मलासुद्धा फारच आनंद होतोय, असं इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना श्रीकांत म्हणत असतात, काहीही काय गं अहिल्या, मी असं एवढं फार असं काही करत नाही. तेवढ्यातच अहिल्या म्हणत असते, असं कसं श्रीकांत, मी बघते ना, पण मला असं वाटतंय मी आता एक खूप मोठा निर्णय घेतला आहे. कसला आणि कोणता निर्णय घेतलाय असं विचारल्यानंतर अहिल्या म्हणत असते, तू जे काही ह्या सगळ्या गोष्टी करतोयस ना, ह्या सगळ्या गोष्टीचं आपण ना इकडे प्रदर्शन आयोजित केलं पाहिजे. म्हणजे मला नाही समजलं कसलं आणि कोणतं प्रदर्शन आयोजित केलं पाहिजे. तुला नेमकं काय म्हणायचं आहे? तेव्हा लगेच आता इकडे अहिल्या म्हणत असते, हे बघ, तू एवढं हे सगळं काही सुंदर करतोस ना, म्हणून मला असं वाटतंय की काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आपण ह्या सगळ्या गोष्टीचं एक प्रदर्शन करूयात. म्हणजे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, की इकडे आपण ह्या तुझ्या सगळ्या चित्राचं एक प्रदर्शन भरूयात आणि हे सगळं काही तुझं जे श्रेय आहे, तू ज्या काही या गोष्टी करतोयस ना, त्या आपण सगळ्या जगासमोर आणूयात. असं सुद्धा आता इकडे ते बोलत असते.
तेव्हा तो म्हणत असतो, नाही हां, अजिबातच हे असलं काही एक करायचं नाही आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे करायच्या तेच मला काही समजत नाही. का नाही करायच्या? कारण हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी जगासमोर येणं खूप जास्त गरजेचं आणि खूप जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे आणि त्याचमुळे आपण हे सगळं काही करणार आहोत. तेव्हा इकडे श्रीकांत म्हणत असतात, नाही हां, उगाचच ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काही एक गरज नाही आहे. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीकांतला ह्या सगळ्या गोष्टी फार आवडलेल्या असतात आणि श्रीकांतला ह्या सगळ्या गोष्टी फार आवडल्यानंतर आता अहिल्याचं म्हणणंसुद्धा त्यांना पटलेलं असतं आणि अहिल्याचं म्हणणं त्यांना पटल्यानंतर इकडे आपण पाहतो तर काय, आता लगेचच इकडे जी काही अहिल्या आहे ती म्हणत असते, हो, आपण हे सगळं अगदी मनापासून करतोय ना, मग आपण हे सगळं मनापासून केल्यानंतर सगळ्या जगासमोर आलंच पाहिजे की नाही. तुझी ही कला आपण आणायचीच. काही जरी झालं ना तरीसुद्धा ताबडतोब मी शक्ती प्रदर्शन तुझं जे काही चित्र प्रदर्शन आहे ते भरवण्याचा मी इथे प्रयत्न करणारच आहे. असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता इकडे जो काही आपला प्रीतम आहे तो प्रीतम इकडे येतो, म्हणजेच आदित्यच्या खोलीमध्ये. दादा दादा करत असतो, पण त्याला त्याचा दादा कुठेच सापडत नाही. आणि त्याला त्याचा दादा कुठेच न सापडल्यामुळे इथे सावित्री आलेली असते आणि तेव्हा सावित्री त्याला म्हणते, काय झालेलं आहे प्रीतम दादा, तुम्हाला कोण पाहिजे? काही नाही, मला दादाशी बोलायचं होतं, दादा कुठे आहे? म्हणजे दादा दिसत नाही ना म्हणूनच म्हटलं. तेव्हा काय काही काम होतं का तुमचं त्यांच्याकडे? तेव्हा लगेच आता इकडे प्रीतम म्हणत असतो, हो काम होतं, मला त्याच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं. अहो पण आदित्य बाबा इथे नाही आहेत, म्हणजे ते चेन्नईला गेलेले आहेत. मग ते चेन्नईला का? असा अचानकच दादा चेन्नईला गेलाय, त्याने मला काही सांगितलं सुद्धा नाही. तेव्हा लगेच आता इकडे सावित्री म्हणत असते, हो ते चेन्नईला गेलेत, पण कधी येतील कधी नाही हे आपल्याला अजिबात माहिती नाही, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. त्यावर लगेच आता इकडे प्रीतम म्हणत असतो, हो का, बरं ठीक आहे. पण सगळं ठीक आहे ना प्रीतम बाबा? म्हणजे तुम्हाला आदित्य दादाशी बोलायचं होतं म्हणून म्हटलं. नाही, नाही ठीक आहे. पण तू इथे काय करतेस? मी ते आदित्य दादाचे कपडे घेण्यासाठी आले होते धुवाण्यासाठी, म्हणून मी इथे ते आले घ्यायला. असं म्हणून आता प्रीतम निघून जातो, तर सावित्री तिचं तिचं राहिलेलं काम करत असते. तर आता दुसऱ्या बाजूला सगळेजण हॉलमध्ये जमलेले असतात. अहिल्याला जे काही श्रीकांतच्या चित्राचं प्रदर्शन भरवायचं असतं, त्यामुळे तिची चर्चा सुरू असते. ती म्हणत असते, माझ्या डोक्यामध्ये खूप मोठी आणि भन्नाट अशी कल्पना आहे. तेव्हा सर्वजण विचारतात की काय आहे, कसली कल्पना आहे? तेव्हा अहिल्या म्हणत असते, मी आता श्रीकांत आत्तापर्यंत ज्या गोष्टी इथे तो घरात बसून करतो, ज्या गोष्टी इतरांना माहिती नाही आहेत ना, त्याच गोष्टी इथे जगासमोर आणण्याचा एक प्रयत्न करणार आहे. म्हणजे आम्हाला नाही समजलं वहिनी तुम्ही कशाबद्दल बोलताय तर. तेव्हा अहिल्या म्हणत असते, त्याचं काय आहे ना, इकडे जे काही ह्याचे चित्र आहेत ना त्याचं आपण प्रदर्शन भरवणार आहोत. तेव्हा प्रिया म्हणत असते, वा आई, तुम्हाला तर ही आयडिया जी आहे ना ती अगदीच भन्नाट सुचली आहे. तुमच्या ह्या आयडियाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मोहन म्हणत असतो, वा वहिनी कसलं भारी ना, फायनली इथे आता दादासुद्धा चित्रकार आहे. ही गोष्ट इथे जगासमोर येईल आणि सर्वांना समजेल. असं म्हटल्यानंतर इकडे अहिल्या म्हणत असते, खरं तर आता ही सगळी काही एक जबाबदारी आहे ना ती मी आदित्यवर देणार आहे आणि मोहन तू इथे आदित्यला मदत करायची आहे. वा मोहन म्हणत असतो, अरे आदित्यसोबत काम करायला मला तर फारच मजा येते. म्हणजे तो एवढा मोठा ऑर्गनायझर आहे की काही विचारू नका. ह्या सगळ्या गोष्टी तो आता इथे बोलत असतो. तेवढ्यातच प्रीतमसुद्धा तिथे येतो आणि प्रीतम तिथे आल्यानंतर असं समजण्यात येतं की दादा इथे नाहीच आहे. तेव्हा इकडे तो चेन्नईला गेला आहे असं इकडे समजतं. तेव्हा अहिल्या म्हणत असते, काय श्रीकांत? आदित्य असा कोणालाच न सांगता चेन्नईला गेला आणि त्याला आपल्याला सांगून सुद्धा जावंसं वाटलं नाही आहे का? तेव्हा लगेच आता इकडे जी काही श्रीकांत आहे ते विचार करू लागतात. म्हणजे आदित्य चेन्नईला गेलेला आहे तर अहिल्याला त्रास होतोय. त्याचबरोबर हीच एक संधी आहे की अहिल्या आणि त्याचबरोबर प्रीतम ह्या दोघांच्याही मनामध्ये असलेल्या सगळ्या गैरसमजाच्या वाटा आपण दूर करण्याचं, असं इकडे आता तो बोलू लागतो. तेव्हा अहिल्या म्हणत असते, आता काय करायचं? आता आदित्य चेन्नईवरून कधी येणार आणि कधी नाही तेच काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे श्रीकांत म्हणत असतात, अगं अहिल्या,
असं काय करतेस? हे बघ, आपला एक मुलगा इथे नाही म्हणून काय झालं? आपला दुसरा मुलगा तर इथे आहे ना, तो म्हणजे की प्रीतम. प्रीतम इथे आहे, मग तुला काळजी करण्याची एवढी गरज का बरं आहे? काही एक काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. अरे श्रीकांत, पण मी एवढा मोठा प्लॅन केला, एवढ्या सगळ्या काही गोष्टी केल्या आणि तेव्हा हा जो काही आपला आदित्य आहे तो असा न सांगताच तिथून निघून गेलाय. काय बोलायचं ह्या पोराला आणि काय नाही तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा आता इकडे श्रीकांतला फक्त आणि फक्त एकच काम करायचं असतं आणि ते म्हणजे की जी काही अहिल्या आहे, अहिल्या आणि त्याचबरोबर इथे प्रीतममधला जो काही दुरावा आहे तो दूर करायचा असतो. आणि त्याचमुळे इकडे आता ते म्हणत असतात, हे बघ काळजी करू नको, सगळं काही ठीकच होणार आहे. आता आपला प्रीतम आहे ना, मला पूर्ण खात्री आहे की आपला जो काही इथे प्रीतम आहे ना, तो सुद्धा हे सगळं काही व्यवस्थित अरेंज करेल. तेव्हा प्रीतम म्हणत असतो, आई तू काळजी करू नकोस, मी तुला ज्या गोष्टी पाहिजेत आणि ज्या पद्धतीने सगळं काही करायचं आहे ना, ते मी सगळं व्यवस्थित करेल, माझ्यावर विश्वास ठेव. आता इकडे अहिल्याला विश्वास ठेवण्यापलीकडे किंवा विश्वास ठेवण्याखेरीज कोणतीच गोष्ट नसते. तेव्हा ती आता न जाणतेपणे का होईना पण इकडे श्रीकांतवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत असते, प्रीतमवर. आता दुसऱ्या बाजूला इकडे आपण पाहतो की दामिनी तो लॉटरीचा जो काही फॉर्म आहे किंवा लॉटरीचं जे काही तिकीट आहे ते तिकीट घेऊनच तिच्या खोलीमध्ये बेडरूममध्ये असते. आता फारच आनंदात असते. ती म्हणत असते, मला तर इकडे विश्वाससुद्धा बसला नव्हता की कधी काळी माझ्याकडे करोडो रुपये येतील म्हणून. मला ह्या सगळ्या गोष्टींचा फारच आनंद झाला आहे, असं इकडे ती बोलू लागते. आणि असं बोलल्यानंतर आता 10 करोडवर किती शून्य असतात असा इकडे ती विचार करते आणि तेव्हा मोजायला बघत असते, पण तिला काही ते व्यवस्थित काउंट करता येत नाहीत. तेव्हा लगेच इकडे आता ती विचार करते, पण आता इकडे हे 10 करोड रुपये मी ठेवणार कुठे? त्यासाठी मला एक स्पेशल खोली किंवा एक स्पेशल रूम पाहिजे की नाही, असा सुद्धा इकडे आता ती विचार करते. तेव्हा पुन्हा मनामध्ये बोलते की नाही नाही, बहुतेक देवानेच माझ्यासाठी ह्या किर्लोस्करांच्या घरामध्ये लग्न करून पाठवले आणि ह्या किर्लोस्करांच्या घरामध्येच इकडे ही खोली माझ्यासाठी पाठवलेली आहे, असा इकडे आता ती गोलबाला करत असते. तेव्हा लगेच आता हे 10 करोड रुपये ठेवायचे कुठे असा विचार करत असताना कपाटाच्या बाजूला थोडीशी जागा रिकामी असते आणि तेव्हा ती म्हणत असते, बहुतेक ही जी काही खोली आहे किंवा ही जी काही जागा आहे ना, ती फक्त आणि फक्त इथे माझ्याकरिताच रिकामी ठेवली आहे. म्हणजे इथे नशिबाला सुद्धा किंवा देवाला सुद्धा माहिती असावं की इकडे किर्लोस्करांच्या ह्या सुनेकडे एवढे सगळे काही पैसे येणार आहेत आणि एवढे सगळे पैसे आल्यानंतर तिच्याकरिता ही जागा बेस्ट आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या असाव्यात, असा इकडे ती विचार करू लागते. तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, पण आता इथे मला कपाट करून घ्यावं लागणार आहे, मग त्यासाठी मला ही जागा इथे मोजावी लागणार आहे, असा इकडे ती विचार करू लागते. आणि तेव्हा तिथे लगेचच हाताच्या मापानेच अंदाज काढत काढतच ती जागा मोजायला सुरुवात करते. तेवढ्यातच तिथे मोहन येतो. आता तिथे मोहन आल्यानंतर तो म्हणत असतो, दामिनी हे सगळं काय करतेस तू, तुझं काय चाललेलं आहे आणि वेड लागले की काय तुला? तेव्हा दामिनी म्हणत असते, नाही मला वेड लागलं नाही, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? तेव्हा मोहन म्हणत असतो, कोणती आणि कसली गोष्ट लक्षात येते का? तेव्हा इकडे ती म्हणत असते, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता आपण करोडो रुपयांचं मालक होणार आहोत, तुम्हाला आता वहिनीकडे काम करण्याची नोकरी करण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा मोहन म्हणत असतात, म्हणजे मला नाही समजलं, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? तेव्हा ती म्हणत असते, या 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 चला, हाताला धरते आणि पुढे घेऊन येत असते. आता म्हणत असते, हे बघा ही 10 करोड रुपयाची लॉटरी आता आपल्याला लागणार आहे आणि त्यामुळे मी इथे कपाट नको का आपल्याला इथे ठेवण्यासाठी, त्याकरिताच मी कपाटाला जागा करत होते, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते. तेव्हा मोहन म्हणत असतात, काय सांगतेस काय, म्हणजे खरंच सांगतेस तू हे? तेव्हा ती म्हणत असते, हो तर मी तुम्हाला हे सगळं जे काही सांगते ते अगदी खरं आहे. म्हणजे आपण आता रातोरात इथे प्रॉपर्टीचे मालक होणार आहोत आणि आता मी तर करोडोची मालकीण होणार आहे. खरं तर मला ना फारच आनंद झालेला आहे, ह्या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत म्हणून. तेव्हा इकडे आता जो काही मोहन आहे तो मात्र तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणत असतो, अगं दामिनी असं काही नसतं, काय ह्या सगळ्या गोष्टींचा तू एवढा विचार करतेस? तेव्हा दामिनी म्हणत असते, असं काही नसतं म्हणजे? अहो हो मोहन, खरंच सांगते मी तुम्हाला,
आपल्याकडे आता करोडो रुपये येणार आहेत आणि करोडो रुपयांचे आपण मालक होणार आहोत. समजतंय तुम्हाला? तुम्ही आयुष्यामध्ये सुद्धा एवढे पैसे बघितले नसतील आणि तेवढे पैसे आता इकडे आपल्या खोलीमध्ये येणार आहेत. त्यामुळे आपल्याला फारच आनंद होणार आहे. तेव्हा मोहन म्हणत असतो, अगं दामिनी, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? हे बघ, ह्या ज्या काही लोटऱ्या आणि हे सगळं काहीही नसतं असं. हे फक्त आणि फक्त इथे फसवेगिरी करतात. त्यामुळे तुला ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने तू करायला नकोयस दामिनी. तेव्हा दामिनी म्हणत असते, तुम्ही तर गप्प बसावं. मला तर तुमच्याशी काही एक बोलायचं नाहीये, कारण तुम्ही प्रत्येक वेळी इथे मला डिमोटिवेटच करता. असं म्हणून आता मोहन जो आहे तो तिथून निघून गेलेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की प्रीतम हा आता सर्व काही ऑर्गनाईज करत असतो व्यवस्थित. त्याचबरोबर आर्ट गॅलरीची परमिशन, टायमिंग, त्याचबरोबर डे हे सगळं त्याने फिक्स करून घेतलेलं असतं. आणि त्याच दिवशी इथे आता श्रीकांतच्या त्या पूर्ण ड्रॉइंगचं प्रदर्शन अरेंज करण्यात आलेलं असतं. आता इकडे सगळं काही व्यवस्थित म्हणजे ज्या गाड्या येणार आहेत त्यांच्या पार्किंगची सोय, त्याचबरोबर तिथे आतमध्ये काही गार्ड लागतील त्यांची सगळी सोय, चहा, नाश्ता, कॉफी ह्या सगळ्या गोष्टी त्याने व्यवस्थित हँडल केलेल्या असतात. तेव्हा श्रीकांत म्हणत असतात, बघितलं साहिल्या, इथे जो काही प्रीतम आहे ना तो किती किती अगदीच उत्साह आणि त्याचबरोबर सगळं काही जीव प्राण ओतून सगळं काही कामाची तयारी करत आहे. मला पूर्ण खात्री होती आणि विश्वाससुद्धा की प्रीतम एक दिवस नक्की सुधारेल म्हणून. बघितलंस ना तू आता प्रीतमकडे, तो किती सगळं अगदी मनापासून करतोय आणि त्याची काम करण्याची पद्धत पण बघ ना. तेव्हा अहिल्या पाहतच असते. तेव्हा श्रीकांत म्हणत असतात, आपली दोन्ही मुलं आता मार्गावर लागलेली आहेत ग अहिल्या. तेव्हा अहिल्या म्हणत असते, हो ते तर दिसतंच आहे मला, पण एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ह्या प्रीतमवर विश्वास ठेवायचा की नाही तेच मला काही कळत नाही. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर काय, इकडे आता जी काही सावित्री आहे ती किचनमध्ये असते. तेवढ्यातच आता इकडे आपली प्रिया किचनमध्ये जाते आणि प्रिया किचनमध्ये गेल्यानंतर ती म्हणत असते, सावित्री आत्या, आज ना मला असं वाटते की मुगाचं वरण बनवावं, कारण मला मुगाचं वरण खूपच खावंसं वाटलेलं आहे. कुठे आहे, द्या ना पटकन मी लावते. असं म्हणून सावित्री तिला मुगाच्या डाळीची भरणी देते आणि ती लगेचच आता तयारी करायला लागलेली असते. आता ह्या दोघींची तयारी तर सुरू असते, पण तेवढ्यातच आपली दामिनी तिथे आलेली असते. आता दामिनी तिथे आल्यानंतर ती म्हणत असते, सरका सरका पटकन बाजूला व्हा. आता ह्या दोघींना सुद्धा कळत नाही नेमकं काय चाललेलं आहे म्हणून, कारण दामिनी येते आणि तिथे जे काही भांडे आहेत ते सगळे भांडे ह्या दोघींना जमा करायला लावते आणि स्वतःसुद्धा जमा करत असते. आता इकडे ह्या दोघींना असं वाटतंय की मला जशी मुगाची डाळ बनवायची आहे तसंच दामिनीला सुद्धा काहीतरी बनवायचंच आहे. त्यामुळे सावित्री विचार करायला लागते की आता काय झालेलं आहे. तेव्हा लगेच आता सावित्रीला पारूची आठवण येते. आता ती म्हणत असते, खरं सांगू का, पारू जेव्हा या घरामध्ये होती किंवा पारू प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक वस्तू तिची व्यवस्थित आणि नीटनेटकीच असायची. पण बघा ना आता इकडे पारू नाही तर घर कसं सुनं सुनं वाटतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा होत आहेत त्याच मला कळत नाही. आणि ह्या सगळं काही इथे होत असताना आपण पाहतो तर इकडे आता लगेचच प्रिया म्हणत असते, हो तुम्ही अगदी बरोबर बोलताय. ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत ना त्यामुळे माणसाचं मन खूपच खायला उठतंय. तर काय हो दामिनी मॅडम, तुम्हाला काही बनवायचं आहे का, म्हणजे तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा ती म्हणत असते, छे, मी काही स्वयंपाक बनवण्यासाठी नाही आलेली किचनमध्ये. मग कशासाठी आलात, नेमकं काय आणि कशासाठी काय हवं आहे तुम्हाला, असं विचारण्यात येतं. आणि तेव्हा लगेच दामिनी म्हणत असते, तुम्हाला मी सांगते ना, ही सगळी जी काही भांडी आहेत ना ती सगळी भांडी एकत्र जमा करा आणि ही सगळी भांडी एकत्र जमा केल्यानंतर तुम्हाला मी सांगते काय करायचं आहे आणि काय नाही ते. असं म्हटल्यानंतर आता लगेचच ती म्हणत असते, अहो पण काय हे सगळी भांडी काढताय तुम्ही, का काढताय म्हणजे, अहो ही सगळी भांडी आपल्याला आता भंगारच्या दुकानात द्यायची आहेत. म्हणजे मला नाही समजलं. हो मी तेच सांगते, कारण मी भंगारवाला बोलवलेला आहे आणि भंगारवाला आल्यानंतर ही सगळी भांडी आता आपण भंगारवाल्याला देणार आहोत. असं सांगितल्यानंतर आता मात्र ह्या सगळ्यांना फारच मोठा धक्का बसलेला असतो की इथे दामिनीने एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा पारू.